दुनिया कल क्या हो किसने जाना. अरे ह्याच्या बहिला तिकडे तिकडे तिकडे. काय रे भाऊ, तू ढोर चारून राहिला की मजाक करून राहिला? ते पाय ना तू हे ढोर सगळे माया वावरात चालले ना आणि इथं मस्त तू गाणे म्हणून राहिला. ओ बाई, एवढा कल्ला गायला करू राहिले? माय ढोर कुठं, तुझे वावर कुठं? तुझे वावर पाहिलं त्या तिकडे, माय ढोर पाहिले ह्या इकडे. कायले बोंबलू राहिली एवढी? ओ दादा, काल माया वावरातली पराठी खाल्ली ढोराईनं, ते तुझे ढोर असतील. आजही तू इथं ढोराचं चारून राहिला. रत्नाबाई, काय रे विनाकारण भांडणं करू राहिली? माय ढोर होत ना ते, माया ढोरा मागं मीच असतो ना. जेव्हा येतं तेव्हा दिमाग खात राहायचं. जाय बरं तू चुपचाप आपल्या रस्त्यानं. हो चालली मी. जिंदगी भर तू ढोर चारत राह आणि त्या पोराली तू ढोर चाराले ठेवत जाय. तुझे ढोर मोकाट राहतात आणि पोरगाई तुझ्या मोकाट सोडलं. शिकव ना जरा पोराले जरासं. पाय ना कसं आवारासारखं साऱ्या गावात हिंडत राहते पोरग. रत्नाबाई, कुठची गोष्ट कुठंच निवडाली का? आता ढोराची गोष्ट माय पोरावर नेली त्या. हे बाय, माय पोरग ढोर चारो नाही तर गधे चारो. तू इथं पोरगी शिकू राहिली ना, हा बस तिले शिकव आणि साहेबीन बनव. माया पोरावर नको जाऊ, चल जा आपल्या रस्त्यानं. हो चाललीस मी माया रस्त्यानं, पण तुझे ढोर पाहिजे. आणि माया पोरीले म्हटलं मी BMS ट्रेनिंगले पाठवलं. आता शेवटचे वर्ष आहे तिचं आणि डॉक्टर बनून येईन माई पोरगी, डॉक्टर. समजलं? त्या पोरासारखी अशी ढोर नाही चालणार. हा चांगली डॉक्टर बनवजो, तिच्याजवळून गोळ्या औषध घेजो. पहिले डोक्याच्या गोळ्या घेजो. जाय होय नको त्या रस्त्यानं. दिमाग नको खराब करू इथं. ढोरक्या लेकाच्या पोराली ढोरक्या बनवून बस झालं. ढोऱ्याचा दिमाग ढोऱ्यासारखाच राहील. राहुल दादा तू इकडे आहे काय? बाप्पा तुला एक गोष्ट सांगायची आहे ना. पाणी बिनी पेत काय? देऊ का पाणी? हा काही वाघ बीक लागला का तुझ्या माग? अरे थांब सांगू काय तुले. ते वाघीन आहे ना, वाघीन तिची पोरगी पयाली ना. हॅलो बाई, काय बोलतो तू? वाघिनली पोरगी असते का? हे बाय, कोळ्यात काही बोलू नको. स्पष्ट काय ते सांग मला. काय झालं सांग. अरे दादा ऐक तर खरं माझी गोष्ट. ते रत्ना लांडगी आहे ना, लांडगी तिची पोरगी आहे ना, पळून गेली ना. काय? त्या रत्नाबाईची पोरगी पळून गेली? हे तर एक नंबर काम झालं. हा बरी झाली पळून गेली तर. मोठी नाकानं गोष्टी सांगू राहिली होती. आता कसं नाक कापलं की तिचं, हा म्हणे माझ्या पोरीला डॉक्टर बनवतो, डॉक्टर. आता खे म्हणा खेटर. अरे बापा एवढा खुश नको होऊ ना. त्या वाघींची पोरगी तुझ्याच पोरासंग गेली ना पळून. काय? माझ्या पोरासोबत? काही नको बोलू. तिची पोरगी ती शहरात गेली डॉक्टर बनाले आणि माया पोरग तर मामाच्या घरी गेलं. हा नाही असं नाही होऊ शकत. माया पोरग नाही करू शकत. थांब आत्ताच फोन लावतो त्याला. आत्ताच फोन लावतो. फोन तर स्विच ऑफ येऊ राहिला. बाप्पा साऱ्या गावात बोंब आहे ना रत्नाबाईच्या पोरीची त्या पोराची पयाले म्हणून. काय सांगतो? एक काम कर, चल पटकन घरी चल लवकर. रत्नाबाई तू तिथं बसली आहे, घरी नाही गेली वाटते. तिला माहिती नाही वाटते. चल रत्नाबाई तू इथं बसली आहे काय बिचारे? मग काय झालं व? दोघही बहीण भावाले धावत येऊन राहिली इकडे. भेली ना मी. ओ रत्नाबाई तुला माहित आहे का तुझी पोरगी कुठं आहे तर? माई पोरगी? अहो बाई, माई पोरगी तर डॉक्टरचा कोर्स करायला गेली. आता तिचं शेवटचं वर्ष आहे आणि याच्या पोरासारखी ढोर थोडी चालते माई पोरगी. ओ बिचारे तुझ्या पोरीले फोन लावून पाय कुठं आहे तर. काय कुठं आहे म्हणजे? हॅलो आई, मी की नाही राहुल मामाच्या पोरासोबत कोर्ट मॅरेज केलं. लावला ना फोन? हा काय म्हणे मग पोरगी? रत्नाबाई नाही विहीनबाई. काय म्हणत होती माय पोराले? ढोरं चारण जिंदगीभर. पाहिली माय पोराची अक्कल पाहिली का? डायरेक्ट डॉक्टरीन पटवली. डॉक्टरीन. आता माई सून आहे डॉक्टरीन
आणि माया सुनीच्या दवाखान्यात जर का तू पाय ठेवला तर लक्षात ठेव, हा ढोर चाराचा दंडा आहे आणि तू आहे. चल निघतो. इकडे ये बे तू.